अरब-इस्रायल युद्ध 1948 साली सुरू झालं. तेव्हापासून आजतागायत पॅलेस्टाईनमधील संघर्ष थांबलेला नाही. 50 वर्षांपूर्वी 1973 झालेल्या तिसऱ्या अरब-इस्रायल युद्धानंतर अरब देशांमध्ये कोणतंही थेट युद्ध झालं नाही, पण पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधला संघर्ष आजही चालूच आहे. मात्र हा संघर्ष संपवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी द्विराष्ट्रीय तोडगा म्हणजेच टू नेशन फॉर्म्युला अनेक वेळा सुचवण्यात आला, पण हा तोडगा कधीच अंमलात आला नाही. पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन स्वतंत्र देशांच्या स्थापनेसाठी पहिला तोडगा 1947 संयुक्त राष्ट्रसंघाने सुचवला होता. इस्रायल हा ज्यूंचा आणि पॅलेस्टाईन अरबांचा देश असेल, असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. ज्यूंकडे त्यावेळी एकूण जमिनींपैकी फक्त 10% जमीन होती. मात्र या तोडग्यानुसार त्यांना एकूण जमिनीपैकी निम्मी जमीन देण्यात आली. अरब देशांनी हे कधीच मान्य केलं नाही. या मतभेदांमुळे पहिले अरब आणि इस्रायल युद्ध आणखी ताणले गेले. तरीही काही मुद्द्यांबाबत इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांचीही द्विराष्ट्र तोडग्याला सहमती होती. पण हे सर्व कसं घडलं आणि हा तोडगा नंतर अयशस्वी कसा झाला, हा मोठा प्रश्न आहे. शेवटी द्विराष्ट्र तोडगा हा तोडगा नेमका काय होता? तर नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे जेव्हा पॅलेस्टाईनी आणि इस्रायली 1993 पहिल्यांदा शांतता करारासाठी एकत्र बसले, तेव्हा पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रसंघ कडून 1947 साली सुचवण्यात आलेल्या तोडग्याच्या दिशेने खऱ्या अर्थाने वाटचालीला सुरुवात झाली. हा करार ओस्लो करार म्हणून ओळखला जातो. शांतता करारानुसार वेस्ट बँक आणि गाझा पट्टीवर राज्य करण्यासाठी पॅलेस्टाईनी प्राधिकरणाच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली. हे काम 5 वर्षात पूर्ण करण्याबाबतही चर्चा केली गेली. दुसरीकडे पॅलेस्टाईननेही वेगळ्या इस्रायलला मान्यता दिली. मात्र असे असतानाही शांतता प्रक्रिया मंदावली. अनेक प्रकारचे अडथळे यात येऊ लागले. नेमकं शांतता प्रक्रिया का थांबली? तर ओस्लो करारात 2 वेगवेगळ्या देशांचा तोडगा स्वीकारण्यात आला असला तरी त्यांची निर्मिती कधी होईल याची कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नव्हती. इस्रायलपासून वेगळा देश म्हणून पॅलेस्टाईनच्या निर्मितीसाठी आवश्यक 4 वेगळे मुद्दे होते. यावर सुद्धा कुठला वेगळा तोडगा काढला गेला नाही. त्या 4 मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा हा होता की दोन्ही देशांमधील सीमा कुठे आणि कशी ठरवली जाईल. दुसरा मुद्दा हा होता की जेरुसलेम कोणाच्या ताब्यात असेल. तिसरी समस्या अशी होती की पॅलेस्टाईनी भागात स्थायिक झालेल्या इस्रायली नागरिकांना कसं हटवलं जाईल. आणि चौथा मुद्दा इस्रायलमध्ये विस्थापित झालेल्या पॅलेस्टाईनींचा होता की ते माघारे कसे परततील. या प्रश्नांबाबत करारात असं म्हटले होते की 5 वर्षात पॅलेस्टाईनी प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, पण असं कधी झालं नाही. पण खरं तर कराराची पूर्ण अंमलबजावणी न होण्यासाठी दोन्ही बाजू जबाबदार आहे. पॅलेस्टाईनी बाजूने हा विरोधी गट हमास आणि इस्लामिक जिहादी होता, तर इस्रायलीमध्ये धार्मिक कट्टरवादी ज्यू आणि राष्ट्रवादी गटांचा विरोध होता. याचा परिणाम असा झाला की ओस्लो करार कधीच पुढे सरकला नाही. 1993च्या कराराच्या निषेधार्थ हमास आणि इस्लामिक जिहादी गटांनी ज्यूंवर हल्ले करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे शांतता कराराचा पुरस्कार करणारे इस्रायलचे पंतप्रधान आयझॅक रॅबिन यांची एका ज्यू कट्टरवाद्याने हत्या केली. यानंतर 1996 कट्टर राष्ट्रवादी विचारसरणीवर विश्वास ठेवणारा उजवा पक्ष इस्रायलमध्ये सत्तेवर आला. या सरकारला शांतता प्रक्रिया पुढे नेण्याची अजिबात इच्छा नव्हती. मात्र त्यानंतरच्या काळात दोन्ही पक्ष अनेक वेळा भेटले, पण तोडगा निघाला नाही. या काळात इस्रायलचे संपूर्ण लक्ष पॅलेस्टाईनी भागात ज्यूंच्या वसाहतीवर विस्तारावर होते. उजव्या विचारसरणीच्या सरकारने जेरुसलेमच्या इस्रायलमध्ये राजधानी म्हणूनही घोषित केले. सद्यस्थिती पाहता अनेकांच्या मनात एक शंका निर्माण होते की भौगोलिक दृष्टिकोनाचा वेगळ्या पॅलेस्टाईन देशाच्या निर्मितीचे स्वप्न कधी साकार होऊ शकेल का? स्वतंत्र पॅलेस्टाईनचे स्वप्न कसे पूर्ण होणार? तर कोणत्याही देशाच्या स्थापनेसाठी पहिली गरज असते ती म्हणजे जमिनीची. पॅलेस्टाईनची ही गरज तीच आहे. पण वेस्ट बँकसारख्या भागात, ज्याला पॅलेस्टाईन समजलं जात होतं, तेथे आता हजारो ज्यू वस्त्या उभ्या राहिल्या आहेत. याशिवाय इस्रायलने जेरुसलेमला आपली राजधानी म्हणून घोषित केलं असून अमेरिकेसारख्या अनेक देशांनी त्याला मान्यता दिली आहे. या कारणास्तव अनेकांना वाटतं
की भौगोलिकदृष्ट्या वेगळी पॅलेस्टाईन राज्य स्थापन करणं कठीण आहे. त्यापैकी एक म्हणजे जी अमेरिकेत पूर्वेच्या समस्यांवर संशोधन करतात असे लोक सांगतात की स्वतंत्र पॅलेस्टाईनी राज्याची स्थापना करणं खूप आव्हानात्मक असेल. 1990च्या तुलनेत आज वेगळे पॅलेस्टाईन निर्माण करणे अधिक कठीण झाले. वेस्ट बँक आणि जेरुसलेममध्ये ज्यू वस्त्या अनेक पटींनी वाढल्या आहेत. 1993च्या करारात त्यांची संख्या 1,20,000 होती. ती आता 7 लाखांहून अधिक झाली. आज घडीला ज्यूंच्या वस्त्या अशाही ठिकाणी वसवण्यात आल्या आहेत ज्या इस्रायलच्या कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. याशिवाय इस्रायलला आता 2 वेगळ्या राज्यांच्या तोडग्यांमध्ये रस नाही. दुसऱ्या बाजूला पॅलेस्टाईन आहे जो हमास आणि फता या 2 गटांमध्ये विभागला गेला आहे. पॅलेस्टाईनीसाठी शांतता प्रक्रिया पुढे नेण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही विश्वासार्ह नेता नाही. मग आता 2 स्वतंत्र देशांचा तोडगा निघणं शक्य नाही, तर संबंध सुधारण्याची अजूनही शक्यता आहे. पण असा प्रश्न आहे की इस्रायलला हे हवं आहे का? इस्रायल कायम सर्व काही नियंत्रित करेल असं म्हणणं हा एक मोठा गैरसमज ठरेल. इस्रायल यातून बाहेर पडला तरच त्यावर तोडगा निघेल. स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या निर्मितीमध्ये सर्वात मोठा अडथळा ज्यूंच्या वस्तींचा आहे. हे थोडे अवघड असले तरी वेस्ट बँकमध्येही केलंही जाऊ शकतं. तसेच जेरुसलेमबाबत दोन्ही बाजूंनी आपली भूमिका शिथिल केल्यास येथेही एकमत होऊ शकतं. पण इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात निर्माण झालेली नवीन युद्धजन्य परिस्थिती बघता शतकानुशतके घातल्या गेलेल्या जुन्या अर्थांना कोण बाजूला सारणार हा मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने पुन्हा पुढे यायला हवे. हे ऐतिहासिक सत्य आहे की जेव्हा अमेरिकेला मध्य पूर्वेत काही करायचे होते तेव्हा त्यावर अंमलबजावणी केली गेली. इजिप्त-इस्रायल शांतता करार, जॉर्डनबरोबरचा करार, अगदी अलीकडच्या काळात अब्राहम कराराप्रमाणे सगळ्यातच अमेरिकेची मोलाची भूमिका आहे. पण अडचण अशी आहे की इस्रायलवरील हल्ल्यानंतर पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यातील युद्धाची व्याप्ती रुंदावत चालली. शांततेबद्दल कोणीही बोलताना दिसत नाही आहे, ना अमेरिका, ना इस्रायल, ना हमास. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.